वीकेंडचा तिसरा आठवडा आणि सोनाली राऊत गेली घराबाहेर. भाऊच्या धक्क्यावर मोठा निर्णय, आडमुठेपणा नडला आणि या सदस्यांचा प्रवास संपला. घरातून बाहेर पडताच चाहत्यांना धक्का. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात दररोज नवनवीन घडामोडी घडत असून घरातील समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या वीकेंडच्या भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये होस्ट रितेश देशमुखने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. या आठवड्यात घरात मोठे नाट्य पाहायला मिळाले आणि अखेर एका सदस्याला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. दुसऱ्या आठवड्यातच या सदस्याचा प्रवास संपल्याने अनेकांना धक्का बसला आहे. एपिसोडच्या सुरुवातीलाच रितेश देशमुखने घरातील काही सदस्यांना त्यांच्या वागणुकीवरून खडे बोल सुनावले. त्याने सर्वप्रथम प्रभू आणि विशाल यांना धारेवर धरले. घरात सुरू असलेल्या टास्क दरम्यान सागरने ज्या पद्धतीने आपला मुद्दा मांडला होता त्यावर रितेशने आक्षेप घेतला. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आवाज चढवता, अशा शब्दात रितेशने सागरला सुनावले. तसेच तन्वीने स्वतःच्या चारित्र्याबद्दल केलेल्या विधानावरून रितेशने तिला कडक समज दिला. जर कोणाला हा खेळ समजत नसेल तर त्यांनी घरातील कॉन्टेस्ट कोच सोनालीकडून सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोलाही रितेशने लगावला. घरातील तणाव कमी करण्यासाठी काही मनोरंजक टास्कही घेण्यात आले. मुले विरुद्ध मुली अशा गटांमध्ये इमोजीवरून गाणी ओळखण्याचा खेळ खेळला, ज्यात मुलींच्या संघाने बाजी मारली. या टास्कमध्ये प्रभूने मनसोक्त नृत्य करत सर्वांचे मनोरंजन केले. त्यानंतर कलाकार कट्टा वर आयुषने ऋतिक रोशनची हुबेहूब नक्कल केली, तर विशालची खिल्ली उडवत घरात हशा पिकवला. सागर कारंडेने रामदास आठवले यांची मिमिक्री करून उपस्थितांची दाद मिळवली. या पर्वात बुद्धिबळाचा एक विशेष टास्क खेळण्यात आला, ज्याने घरातील राजकीय समीकरणे उघड केली. या टास्कमध्ये अनुश्री आणि करण यांना घरातील सदस्यांना बुद्धिबळातील सोंगट्यांची राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती, प्यादा पद द्यायची होती. अनुश्रीने सागरला राजा तर विशालला वजीर घोषित केले. तिने स्वतःला उंट हे पद दिले, ज्याचा अर्थ कायम वाकड्यात जाणारी असा होतो. दुसरीकडे करणने प्राजक्ताला राजा आणि स्वतःला वजीर म्हणून निवडले. त्याने सोनालीला उंट आणि दीपालीला घोडा हे पद दिले. सर्वात जास्त चर्चा झाली ती फोटो चुलीत घालणे या टास्कची. या टास्कमध्ये सदस्यांना ज्या स्पर्धकाचे वागणे पटत नाही त्याचा फोटो कारण सांगून चुलीत जाळायचा होता. यामध्ये राकेशने अनुश्रीचा फोटो चुलीत घातला, तर तन्वीने सोनालीचा फोटो जाळला. विशालने राकेशचा गेम आवडत नसल्याचे सांगत त्याचा फोटो नष्ट केला. प्रभूने सागरला तर रोशनने सोनालीला लावालावी करत असल्याचा आरोप करत टार्गेट केले. अखेरीस एलिमिनेशनचा म्हणजेच घरातून बाहेर जाण्याचा क्षण आला. या आठवड्यात डेंजर झोनमध्ये विशाल, रुचिता, सोनाली, करण, प्राजक्ता आणि ओमकार हे 6 सदस्य होते. सुरुवातीला विशाल आणि रुचिता यांना सुरक्षित घोषित करण्यात आले. त्यानंतर करण आणि प्राजक्ता हे देखील सेफ झाले. शेवटी सोनाली राऊत आणि ओमकार राऊत यांच्यापैकी एक जण बाहेर जाणार हे निश्चित झाले होते. रितेश देशमुखने ओमकार सेफ असल्याचे जाहीर केले आणि सोनाली राऊतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. तिचा घरातील प्रवास इथेच थांबला आणि खरं तर थांबला तर मला तर काय असं एवढं तिचं काही वाटत नव्हतं. आता मला इतका बिग बॉस बघायला मिळत नाहीये, पण मी तरी पण कधीतरी म्हणजे असते बघते, कारण लहान मुलं वगैरे असल्यामुळं एवढा काही टाईम मिळत नाहीये, तर बघते मी. मग तिचा काही एवढा गेम पण नव्हता. तशी समजूतदार होती, फक्त ती समजूतदार होती आणि समजून सांगण्याची पद्धत वगैरे तिची चांगली होती. चला, असं कोणी ना कोणी हा गेम आहे, बाहेर जाणारच आहे, त्याला चॅनलला सबस्क्राईब करा.